मित्रांनो, काय चाललंय नेमकं बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घराबाहेर काहीच कळायला मार्ग नाही. म्हणजे एवढ्या गोष्टी पटापट चालतायत, पटापट घडतायत ना, की कशालाच कशाचा पत्ता लागत नाहीये. बघा, आज पत्रकार परिषद बिग बॉसच्या घरामध्ये पार पडते, ते पण 55व्या दिवशी. नॉर्मली बिग बॉसच्या घरामध्ये पत्रकार परिषद ही 70-80व्या दिवशी भरवली जाते. तेव्हा पत्रकार येऊन जे कोणी टॉप 5 टॉप 6 कंटेस्टंट असतात त्यांना प्रश्न विचारतात आणि 55व्या दिवशीच आज पत्रकार परिषद भरवली जाते. आणि आज रितेश भाऊ नाही आहेत, निलेश साबळे हा या कार्यक्रमाचं होस्टिंग करताना दिसत आहेत. मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये आर्या जाधवने अक्षरशः निकीच्या कानाखाली धूर काढला. यानंतर आर्या जाधवला बिग बॉस घराबाहेर पाठवतात आणि सोशल मीडियावर अक्षरशः आर्याच्या समर्थनात सुनामी उसळली होती. आणि प्रेक्षकांनी रितेश दादा असेल, बिग बॉस असेल, बिग बॉसची संपूर्ण टीम, कलर्स मराठी, जिओ सिनेमा यांना अक्षरशः धारेवर धरलं होतं. रितेश दादाची अक्षरशः लायकी काढली. एवढं सारं बोललं गेलं रितेश दादा आणि संपूर्ण टीमला. त्यामुळे रितेश दादा या आठवड्यात बिग बॉसच्या घरामध्ये दिसलेच नाही. म्हणजे असंही बोललं जाते की रितेश दादा जे काही प्रेक्षक बोलले त्यामुळे रितेश दादा आज बिग बॉसच्या घरामध्ये नाही आहेत असंही बोललं जाते. परंतु रितेश दादा एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर गेलेत. ते नक्कीच पुढच्या आठवड्यात येतील अशी आपण अपेक्षा करूया. हे कमी की काय, तर सोशल मीडियावर अजून वेगळंच बोललं जाते की हा शो फक्त 70 दिवसाचाच आहे. याचं ग्रँड फिनाले हे येत्या ऑक्टोबरच्या 6 तारखेला पार पडणार आहे. इथे विनर सुद्धा डिक्लेअर झालाय. टॉप 5 सदस्य सुद्धा त्यांनी तयार केलेले आहेत. म्हणजे काय चाललंय बिग बॉसच्या घरामध्ये काहीच कळत नाही. पत्रकार परिषद एवढ्या लवकर घेतली, रितेश दादा सुद्धा होस्टिंग करताना दिसत नाही. यानंतर हा शो फक्त 70 दिवसाचाच आहे, विनर डिक्लेअर झालाय, टॉप 5 सदस्य डिक्लेअर झालेत. म्हणजे कुठे नेऊन ठेवलाय बिग बॉस आमचा काहीच कळत नाही. असं सांगायला हरकत नाही की आर्या जाधवला जेव्हापासून बिग बॉसने बाहेर काढले तेव्हापासून बिग बॉसची चक्रच फिरलीत. म्हणजे पटापट गोष्टी घडत गेल्यात. पत्रकार परिषद, निलेश येणे, त्यानंतर रितेश बाहेर जाणे, 70 दिवसाचा शो, विनर डिक्लेअर, 6 तारीख. अरे कुठे नेऊन ठेवलाय आमचा बिग बॉस. म्हणजे फार कन्फ्युजन याच्यामध्ये झालंय. पण माझं असं एक बिग बॉसचा चाहता म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा शो आहे ना 100 दिवसाचाच पाहिजे. 70 दिवसामध्ये मजा येणार नाही. आणि निलेश साबळे हा फक्त कॉमेडी शोचं सूत्रसंचालन व्यवस्थित करू शकतो, तसं तो करेलही. छान अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. पण एखाद्या बिग बॉस सारख्या रियालिटी शोचं सूत्रसंचालन हे एखादा टॉपचा अभिनेता की ज्याचं थेट बोलणं असेल ना तोच इथे करू शकतो. जसं की महेश सर. रितेश दादाने ते थोडंसं अवगत केलंय, पण महेश सर आहेत. रितेश सर पण करण्याचा प्रयत्न करतात व्यवस्थित. पण इथे रितेश सर किंवा महेश सरच पाहिजेत. निलेश साबळे हे इथे चालणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि ह्या ज्या काही 70 दिवसाच्या विनर डिक्लेअर ह्या अफवा असू द्यात आणि हा शो 100 दिवसापर्यंत जावा अशीच एका बिग बॉस प्रेमीची इच्छा आहे. काय वाटतं तुम्हाला? ह्या ज्या काही बिग बॉसच्या घरातील घटना चालू आहेत याविषयी तुमचं काय मत आहे? आणि हा शो 70 दिवसाचा असावा की 100 दिवसाचा? रितेश पाहिजे की निलेश की महेश सर? हे कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.